नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ. त्यासाठी एक दुधी भोपळा घेतलाय मी, छोटा आणि कोवळा घेतलाय आणि त्याची साल काढून आपल्याला तो किसून घ्यायचा आहे. इथे मी थालीपीठासाठी एक वाटीभर ज्वारीचं पीठ घेतलंय, एक छोटी वाटीभर गव्हाचं पीठ घेतलंय. आपल्याला पीठ हे आपण भोपळा किसल्यानंतरचं जे त्यातलं पाणी असणार आहे त्याच्यातच मळून घ्यायचं आहे, वेगळं पाणी नाही घ्यायचं. म्हणून मग त्या पाण्यानुसार आपल्याला पीठ कमी जास्त करायचं आहे. तीळ घेतले, जिऱ्याची पूड घेतली अर्धा चमचा, हळद आणि मीठ घेतले, एक बारीक कांदा कापून घेतलाय, मोठा कांदा घेतलाय, 7-8 हिरव्या मिरच्या घेतलाय, 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलाय आणि कोथिंबीर घेतली आहे. भोपळा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे. जाडच किसणी घेतली आहे मी. अतिशय बारीक किसणी घेतली तर मग भोपळ्याला जास्त पाणी सुटतं. अशा प्रकारे भोपळा किसून घेते मी. आणि भोपळा टेस्ट करून बघायचा आहे. जर तो कडू असेल तर दुसरा भोपळा यूज करायचा आहे. भोपळा किसून घेतला आहे मी. मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी. त्यात हिरव्या मिरच्या आणि लसूण आपण वाटून घेणार आहोत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि जर तुम्हाला हिरव्या मिरच्या सूट नसेल होत तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. लसूण आणि हिरव्या मिरच्या वाटून घेतल्या मी. एक बोल घेतलं आहे मोठंसं मी. त्यात मी आपण किसून घेतलेला भोपळा घालते. कांदा घालते जो कापून घेतला होता पण बारीक. आणि जो लसूण हिरवी मिरचीची पेस्ट बारीक करून घेतली ती घालते. तीळ घालते, जिऱ्याची पूड घालते. जिऱ्याची पूड नसेल तुमच्याकडे तर मग मिरची आणि लसूण जेव्हा वाटतो त्यात जिरे घातले तरी चालेल. हळद घालते, चवीनुसार मीठ घालते, कोथिंबीर घालते, भरपूर अशी कोथिंबीर. आणि सगळं व्यवस्थित आधी मिक्स करून घेते. आणि आता मिक्स केल्यानंतर जे ह्याला पाणी सुटलंय त्या पाण्यातच आपल्याला ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे. फक्त ज्वारीचेही तुम्ही करू शकता. गव्हाचं पीठ घातल्यामुळे थोडं थापायला मदत मिळते. आता ह्यातच मी ज्वारीचं पीठ घालणार आहे. अगदी सगळंच नाही घातलेलं मी, थोडं थोडं घालते. आणि व्यवस्थित मळून घेते. थोडं गव्हाचं घालते. व्यवस्थित छान घट्टसर मळून घेते, कारण पुन्हा त्याला पाणी सुटत राहतं. मळून ठेवल्यानंतरही कांदा आणि भोपळा पाणी सोडतो. बघू शकता घट्टसर पीठ मळून घेतलंय मी. आणि 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं होतं तेवढंच वापरलंय. आणि गव्हाचं अगदी थोडं टाकलंय मी. तुम्ही हवं तर गव्हाचं जास्तही टाकू शकता आणि ज्वारीचं कमी करू शकता. लगेचच आपल्याला हे थालीपीठ बनवायला घ्यायचे. पोळपाट घेतले मी. त्यावर एक ओला कपडा असा टाकून घ्यायचा आहे. पुन्हा यावर असं थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे कपडा पूर्ण ओला करून घ्यायचा आहे. आता यावर एक छोटा गोळा घेऊन अशा प्रकारे थालीपीठ हातानेच बनवायचे. थोडं पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे पीठ सगळीकडे व्यवस्थित पसरेल. ज्या आकाराचे तुम्हाला हवे असतील त्या आकाराचे थालीपीठ तुम्ही असे थापून घ्यायचे. असे त्याला छोटे छोटे मध्ये गोल करायचे, म्हणजे सगळीकडनं थालीपीठ शिजायला
मदत होईल. तवा ठेवला आहे मी तापायला. आता थालीपीठ आपण जे थापले ते अशा प्रकारे टाकून घ्यायचे आणि कपडा असा काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने थालीपीठ आता आपण छान भाजून घेऊ. थोडं तेल घालते मी आजूबाजूने. एक बाजूने आपलं थालीपीठ आता भाजलं गेलं असेल, आपण उलटून घेऊया. पुन्हा थोडं तेल घालते मी. तेलामुळे ते छान भाजलंही जातं आणि खरपूस लागतं. तुम्हाला तेल नको असेल तर तुम्ही अगदीच नॉनस्टिकवर असं भाजू शकता. दुसरी बाजू छान आपली भाजून झाली आहे. काढून घेते मी. पुन्हा दुसरं थालीपीठ टाकून घेते मी. टाकताना जर ते थोडं चिकटत असेल तर वरून कपड्याला पाणी लावायचं आहे, म्हणजे ते आपोआप निघेल. भाजून घेऊयात थालीपीठ दोन्ही बाजूनी. दोन्ही बाजूने थालीपीठ छान भाजलं गेलं आहे. अशा प्रकारे सगळे थालीपीठ मी करून घेते. सगळे थालीपीठ बनवून झालेत. 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अगदी थोडं गव्हाचं आणि एका दुधी भोपळ्यात 7 ते 8 मीडियम साईजचे थालीपीठं झाले. सर्व करून घेतले मी तिळाच्या चटणीसोबत आणि लोणच्यासोबत. रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला नक्की लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.